नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची पर्याय ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. मी रिस्टॉचमध्ये बघितलं 11:20 झाली होती. हा माझा शेवटचा डाववर का. मी हातातले पत्ते जुळवत म्हणालो. वेळ घालवण्यासाठी मी परेराच्या क्लबमध्ये परेरा आणि क्लबच्या अन्य मेंबरांच्या बरोबर रमीचा डाव खेळत होतो. पण माझं सगळं लक्ष घड्याळाकडे होतं. परेराच्या क्लबपासून मधुलिकाच्या बंगल्यावर जायला फार तर 20 मिनिटं पुरेशी होती. का रे? माझ्या बोलण्यावर काहीसं चकित होत परेरा म्हणाला, एवढी कसली घाई आहे बाबा तुला? अजून तर शुक्रवारचा दिवसही संपलेला नाही आहे. 40 मिनिटं बाकी आहे शनिवार उजाडायला. अरे, एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी मला एके ठिकाणी जायचं आहे. महत्त्वाचं काम? ह्यावेळी? परेरानं काहीशा संशयी नजरेनं माझ्याकडे बघितलं. हो रे, काय कुठल्या पोरीबिरीचं लफडं नाही ना बाबा? नाही रे. मग दुसऱ्या कोणाच्या लफड्यात पाय अडकवायला जायचं आहे काय? नाही यार, नोकरीचा प्रश्न आहे. एवढ्या अर्ध्या रात्री? हो रे. अबे यार, काय को फेक रा रे? अरे फेक नाही बाबा, मी खरं तेच सांगतोय. डाव संपताच पत्ते टेबलावर टाकून मी उठून उभा राहिलो. गुड नाईट फ्रेंड्स. अरे स्कोर काय तुझा विकी? एकानं विचारलं. 70 डाऊन. मी क्लबमधनं बाहेर पडलो. परेराही माझ्या मागोमाग बाहेर आला. क्लबच्या पोर्चमध्ये येऊन मी थांबलो. खिशातनं विल्सचं पाकिट काढून एक सिगरेट पेटवली. परेराने आपला ब्रँड काढला, एक सिगरेट पेटवली. काय भानगड काय आहे विकी? सिगरेटचा एक कश घेऊन नाकातोंडातनं धुराचे लोट सोडत परेरानं विचारलं. मधुलिका अगरवालचं नाव तर तू ऐकलं असेलच ना? मधुलिका अगरवाल? हां, म्हणजे ती रामनाथ अगरवालची पुतणी? हो तीच. अरे तिचं नाव कोणी ऐकलं नाही दोस? नुसतं नावच ऐकलं आहेस का आणखीन काही माहिती आहे तिच्याबद्दल तुला? बरीच माहिती आहे. 7-8 वर्षांपूर्वी ती आपल्या क्लबमध्ये येत असे. त्यावेळी ती आणि तिची धाकटी बहीण सोनाली आपल्या वडिलांच्या बरोबर राहत असे. तिचा बाप गरीब नव्हता, पण आपल्या भावाच्या म्हणजे रामनाथ अगरवालच्या तुलनेत बघायचा झाला तर तो तसा गरीब. आपल्या बापाच्या मृत्यूनंतर या दोघी बहिणी आपल्या काकाकडे म्हणजे रामनाथ अगरवालकडे राहायला गेल्या होत्या. मधुलिकावर आपल्या काकाच्या श्रीमंतीचा एवढा परिणाम झाला की सगळ्यात पहिल्यांदा तिने माझ्या क्लबमध्ये यायचं बंद केलं. विचारल्यावर म्हणाले की हा क्लब आता तिच्या प्रेस्टिजला शोभणारा नव्हता. हा क्लब म्हणजे आता तिच्या दृष्टीनं जनावरांचा गोठा होता. केवळ नाईलाज म्हणून ती या क्लबमध्ये येत होती. थोडक्यात काय तर काकाच्या आश्रयाला जाताच ही मधुलिका स्वतःला महाराणी समजायला लागली होती. वास्तविक बघता हिच्या खिशात दिडकी नसताना त्यावेळी मी हिला माझ्या क्लबची मेंबर करून तिच्यावर उपकार केले होते. पण झाली ते दिवस विसरली. माझ्या क्लबला जनावरांचा गोठा म्हणायला लागली. परेरा तळमळून बोलत होता. बरं आणखीन काही? ज्यावेळी हिचा बाप मेला त्यावेळी ती साधारण 20-22 वर्षांची होती. आणि विकी साली पक्की चालू पोरगी होती बरं का. दर महिना 15 दिवसांनी हिच्याबरोबर नवीन पोरगा असायचा. आणखीन 6-7 वर्षांपूर्वी तिने अचानक एका मिलिटरी मॅनबरोबर लग्न केलं होतं. काय सांगतो? कसं काय? रजिस्टर पद्धतीनं केलं. बाप मेला होता आणि काकाला आपल्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करायचा काही एक अधिकार नाही असं तिला वाटत होतं. तसंही तिच्या काकाला नोटा मोजण्यातनं वेळ मिळत नव्हता. आपल्या पुतण्या बाहेर काय काय उद्योग करतायत हे तर त्याच्या गावीही नव्हतं. पण तरीही मधुलिकानं असं परस्पर लग्न केलं हे समजताच तो कमालीचा संतापला होता. पण लवकर त्याचा तिच्यावरचा राग शांत झालेला होता. अच्छा, आणि तो कसा काय? अरे लग्नानंतर 2-3 महिन्यांनी भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालं होतं आणि मधुलिकाच्या नवऱ्याला फ्रंटवर जावं लागलं होतं. त्यानंतर फिनिश म्हणजे युद्धामध्ये त्याचं काय झालं कोणाला समजलंच नव्हतं. तो मेलाय का पाकिस्तानी सैनिकांनी त्याला कैद केलंय काही कळत नव्हतं. त्याचं नाव ना युद्ध कैद्यांच्या लिस्टमध्ये होतं ना मृतांच्या यादीत होतं. अरे मग कदाचित तो जिवंत असेल? नाही वाटत मला तसं. अरे तो जर जिवंत असता तर आत्तापर्यंत परत यायला हवा होता.
7 वर्ष होऊन गेली ना या गोष्टीला. नाव काय होतं त्याचं, काही आठवतंय? कॅप्टन सावंत का असंच काहीतरी होतं, नक्की आठवत नाही आहे, पण लोक त्याला कॅप्टन म्हणून हाक मारायचे बरं का. नाही बरोबर आहे, कॅप्टन सावंतच त्याचं नाव. तुझी स्मरणशक्ती भलती तल्लख आहे रे. एवढ्या जुन्या गोष्टी तुला आठवत आहेत म्हणजे? अरे त्या आठवण्यामागे कारण आहे. कारण आहे काय रे बाबा? 6-7 वर्षांपूर्वी मीही तरुण होतो आणि तुला माहीतच आहे त्या वयात माणूस चटकन कोणाच्याही प्रेमात पडतो. माझ्याही बाबतीत तेच झालं होतं. त्या दिवसात मधुलिका अगरवालच्या मागे धावणाऱ्या तरुणांच्या लिस्टमध्ये माझं नाव सगळ्यात वर होतं. पण अचानक साला हा कॅप्टन सावंतमध्ये टपकला होता आणि त्यांनी त्या मधुलिकाला माझ्यापासून हिरावून घेतलं होतं. विकी, तुला सांगतो त्यावेळी मी साला एवढा अपसेट झालो होतो ना, हा कॅप्टन सावंत माझ्या समोर आला असता ना, मी नक्की त्याचा खून केला असता. मधुलिकाची धाकटी बहीण सोनाली सुद्धा अशीच होती? अशी म्हणजे मधुलिकासारखी? हो. नाही, त्या बाबतीत दोन्ही बहिणींमध्ये जमीन आसमानाचा अंतर बरं का. सोनाली मोठी साधी सरळ सोज्वळ मुलगी होती. रामनाथ अगरवालनं स्वतः तिचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात लावून दिलेलं होतं. कोणाशी? अरे अगरवाल इंडस्ट्रीजच्या सध्याच्या चेअरमनशी. रामनाथ अगरवालला स्वतःचं कोणी नाही आहे का? म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे मुलबाळ वगैरे. विकी, कधी कधी ना तू एकदम डोकं गहाण ठेवल्यासारखं बोलतोस बघ. अरे त्याला मुलबाळ असतं तर त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी या दोघी बहिणींच्या नावानं का केली असती? अरे त्याला मुलबाळ काय, या 2 पुतण्यांखेरीज जवळचं लांबचं कोणी नातेवाईक सुद्धा नाही आहे, म्हणून तर या 2 बहिणींची चांदी झाली. ओ आय सी. बरं बेटा, आता तू मला बरेच प्रश्न विचारले, आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय ते? या मधुलिका अगरवालमध्ये तुला एवढा इंटरेस्ट काय? अरे मी न्यू इंडिया टाईम्ससाठी तिचा इंटरव्ह्यू घ्यायला चाललो आहे. आत्ता यावेळी? अरे हो. लागला का पुन्हा फेका मारायला? अरे नाही रे, खरं सांगतोय. आज सकाळी मी तिच्याकडे गेलो होतो, पण ती म्हणाली दिवसा तिच्याकडे वेळ नाही, इंटरव्ह्यू हवाच असेल तर रात्री आहे. खरं सांगतोयस? अरे देवा शपथ. मला तरी यात काहीतरी दाल में काला वाटतंय बरं का. नाही मलाही तसंच वाटतंय, पण ते काय आहे हे समजत नाही आहे. विकी, माझा सल्ला ऐक. जर तिने खरोखरच इंटरव्ह्यू देण्यासाठी तुला एवढ्या रात्री बोलवलं असेल, जाऊ नको. का? अरे सांगितलं ना तुला, फार चालू पोरगी आहे ती, तुला काकडीसारखं खाऊन टाकेल. अरे ती चालू असेल तर मी काही कमी चालू नाही आहे. अरे नंतर पास्तावशील ना बाबा. अरे हां परेरा, तुला आणखीन एक सांगायचं राहिलं बरं का. मी सिगरेटचं थोटो बुटाखाली चिरडत म्हणालो. आज सकाळी जेव्हा मी तिच्याकडे गेलो होतो ना, तेव्हा तिने मला 3 महिन्यांसाठी एका टेम्पररी नोकरीची ऑफर दिली, ज्यातून मला 1 लाख रुपयांचा बोनस मिळणार आहे. काय सांगतोस काय? परेरानं डोळे विस्फारून माझ्याकडे बघितलं. मग काय तर. अरे तिथं पाहता क्षणी माझ्यावर फिदा झाली आहे. नोकरी कसली आहे? मला तिच्या नवऱ्याची पोस्ट मिळणार आहे. परेरानं शंकित नजरेनं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, अरे आज तर तू एक पेग सुद्धा घेतला नाही, मग असं नशेत बरळल्यासारखं का बोलतोयस? परेरा, मी तुला खरं ते सांगतोय, विश्वास ठेवायचा का नाही ते तुझं तू ठरव. तिच्या कंपनीत एक पतीची टेम्पररी जागा रिकामी आहे, त्यासाठी तिने माझी नियुक्ती करायचं ठरवलं आहे. विकी, माझ्याशी खोटं बोलशील ना तर तुझी नवीन गर्लफ्रेंड मरेल असा माझा तुला शाप आहे. माझी नवीन गर्लफ्रेंड मधुलिका अगरवालच आहे आणि तिला तर एवढ्यात मारण्याची अजिबात इच्छा नाही. विशेषतः ती अगोदर माझ्यावर मरती आहे ना म्हणून. हा. अरे ही नोकरी मिळाल्यावर माझा काय रुबाब असेल. आजवर मी माझी ओळख टाइम्सचा रिपोर्टर म्हणून करून द्यायचो, साला कोणी भाव देत नव्हता. पण आता अगरवाल इंडस्ट्रीच्या मालकिणीचा नवरा म्हणून माझी ओळख करून देईन, तेव्हा लोकांचे डोळे तुझ्यासारखे पांढरे होतील. आहेस कुठे? दोस्ती के नाम पे तुम एक धब्बा हो. परेरानं एकदम हिंदी चित्रपटाचा आधार घेतला. तुझ्या माझी प्रेयसीशी मी लग्न करणार म्हणून जळतोयस ना? जळतोय माझं खेटर. अरे खरं सांगायचं ना तर तू यावेळी मधुलिका अगरवालकडे चाललायस याच्यावर माझा विश्वास बसलेला नाही, अजिबात नाही. एवढ्या रात्री तिच्या बंगल्यात शिरण्याचं लांब, तिच्या बंगल्याच्या आसपास तुला कोणी फिरकू देणार नाही. मग मी एवढ्या रात्रीचा कुठं चाललो आहे? मसणात. असं मसण फक्त नशिबान लोकांच्या वाट्याला येतं.
परेराला मी चिडवलं आणि माझ्या मोटरसायकलकडे वळलो. विकी, मी थांबलो. परेराकडे वळून बघितलं. मधुलिका अगरवालनं खरोखरच तुला तिच्या नवऱ्याची टेम्पररी पोस्ट ऑफर केली आहे? अरे तुझी शपथ. मग तिच्याकडे एखादी असिस्टंट पतीची जागा रिकामी आहे का? विचारतो आणि सांगतो. जर असेल तर माझा क्लेम लावशील? करीन प्रयत्न. अरे मालकिणीला माझ्यासाठी शब्द टाक. मी एक मेहनती स्वामीनिष्ठ माणूस आहे याची खात्री पटव. ठीक आहे ना, मी बोलीन तिच्याशी या बाबतीत. आणि पगार थोडा कमी असला तरी काही हरकत नाही बरं का. बघतो रे. फार मेहरबानी होईल हो साहेब, गरीब माणूस आहे मी. असिस्टंट पतीची नोकरी मला मिळाली ना तर माझे होणारे बालबच्चे तुम्हाला दुवा देतील साहेब. मी शब्द देतो साहेब, मी इमानदारीत काम करीन साहेब. इमानदारीत काम केलंस तर लवकर तुला वरची पोस्टसुद्धा मिळेल. म्हणजे मी असिस्टंट पतीचा मुख्यपती बनीन. करेक्ट आहे. विकी, आता चेष्टा सोड आणि खरं खरं सांग, तू नेमका चाललायस कुठे? अबे, दुनिया गोल असल्याप्रमाणे तू पुन्हा त्याच प्रश्नाशी येतोयस. अरे मी खरंच मधुलिका अगरवालकडे चाललो आहे. ठीक आहे, याचा अर्थ तुला मला खरं सांगायची इच्छा नाही आहे. मग जा आणि मर. परेरा एकदम भडकला. पाय आपटत परत क्लबमध्ये निघून गेला. मी खळखळून हसलो आणि मोटरसायकलकडे वळलो. केवळ 10 मिनिटात मी मधुलिका अगरवालच्या बंगल्यावर पोहोचलो. रात्रीचे 12 वाजायला आल्यामुळे तो सगळा भाग निश्शब्द शांततेत बुडालेला होता. रस्त्यावर चिटपाखरूसुद्धा नव्हतं. सकाळसारखी मी मोटरसायकल बंगल्याच्या गेटबाहेर एका बाजूला उभी केली. गेट ढकलून आत शिरलो. बंगल्याचं आवार पार केलं. मुख्य दाराजवळ आलो. दार बंद होतं. मी दारावरचं कॉलबेलचं बटण दाबलं. आत कुठेतरी बेलचा मंजूळ स्वर त्या नीरव शांततेत स्पष्टपणे ऐकू आला. काही क्षण मी दार उघडलं जायची वाट बघत उभा राहिलो, पण दार काही उघडलं गेलं नाही. मी रिस्टवॉचमध्ये बघितलं. 12ला 10 मिनटं कमी होती. कदाचित मधुलिका अजून क्लबमधनं परत आली नव्हती. पण एवढ्या मोठ्या बंगल्यात एखादा तरी नोकर असणारच ना. मी पुन्हा बेल दाबली, पण उत्तरादाखल आतून कसलीही हालचाल ऐकू आली नाही. काही क्षण वाट बघून मी हलकेच दाराला धक्का दिला. दार केवळ लोटलेलं होतं. मी धक्का देताच ते सताड उघडलं गेलं. क्षणभर विचार करून मी दारातनं आत शिरलो. रस्त्यावर उभं राहून मधुलिकाची वाट बघण्यात काही अर्थ नव्हता आणि तसंही मी काही बिनबुलाया मेहमान नव्हतो. स्वतः मधुलिकानं मला अर्ध्या रात्रीची अपॉइंटमेंट दिली होती. त्यामुळे आत ड्रॉइंग हॉलमध्ये बसून तिची वाट बघायला काहीही हरकत नव्हती. कोणी आहे का? पॅसेजमध्ये येताच मी आवाज दिला, पण त्या नीरव शांततेत फक्त माझाच आवाज घुमला. पॅसेज पार करून मी ड्रॉइंग हॉलमध्ये आलो. हॉलमधले सगळे दिवे जळत होते आणि हॉलमधल्या एका कोचाजवळ मधुलिका अगरवाल अस्ताव्यस्त पडलेली होती. तिच्या डोक्याचा मागचा भाग एखाद्या कलिंगडासारखा फाटला होता. त्यातून वाहणारं रक्त तिची मान आणि खांद्याच्या जवळ जमा होत होतं. मधुलिकाच्या डोक्याजवळ ब्रॉन्झच्या धातूचा एक जड पुतळा पडला होता. पुतळ्यावर रक्त आणि त्या रक्तातच चिकटलेले मधुलिकाचे तपकिरी रंगाचे केस स्पष्टपणे दिसत होते. समोरचं दृश्य बघून क्षणभर मी जाग्यावर थबकलो. मग सावकाश पुढे होत आणि सावधगिरी बाळगत मी तिचा हात हातात घेतला. नाडी बघितली. तिचं शरीर अजूनही गरम असलं तरी नाडी लागत नव्हती. त्या जड पुतळ्याच्या एकाच फटक्यात कोणीतरी मधुलिका अगरवालची जीवनयात्रा संपवलेली होती. उठून उभं राहत मी ड्रॉइंग हॉलवरनं नजर फिरवली. सकाळी मधुलिका बसली होती तो कोच आणि ज्यावर तो ब्रॉन्झचा पुतळा ठेवला होता तो स्टँड उलटे पडले होते. याचा अर्थ खुनी व्यक्तीचा उद्देश मधुलिकाच्या लक्षात आला होता. स्वतःला वाचवण्याचा तिने प्रयत्नही केला होता, पण त्यात तिला यश आलेलं नव्हतं. मधुलिकाच्या निर्जीव शरीराजवळ उभा राहून मी असं निरीक्षण करत असताना अचानक तो ड्रॉइंग हॉल एका हृदयविदारक किंचाळीनं भरून गेला. मी दचकलो. एकदम मागे वळलो. ड्रॉइंग हॉलच्या दारात एक तरुणी उभी होती. भीतीने तिचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. डोळे खोबणीतून बाहेर पडण्या इतपत विस्फारले गेले होते. आपले दोन्ही हात तिने तोंडाजवळ धरले होते आणि कोणत्याही क्षणी ती पुन्हा किंचाळेल असं वाटत होतं. मॅडम 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 प्लीज. मी झटकन तिच्याजवळ जात याचनापूर्ण स्वरात म्हणालो. ती तरुणी पुन्हा किंचाळली नाही.
पण तिच्या चेहऱ्यावरची भीती मात्र तिळमात्र कमी झालेली नव्हती. मोठ्या कष्टानं एक एक शब्द उच्चारत ती म्हणाली, तू तू तुम्ही तुम्ही तिला. नाही 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 तिला काय म्हणायचं आहे हे लक्षात येताच मी घाईघाईनं खुलासा करत म्हणालो, हिच्या कोणाशी माझा काहीही संबंध नाही. मी आत्ता आलो इथे. मधू मधू मेली? हो. त्या तरुणीनं एकदम आपले डोळे मिटले. तिची एकूण अवस्था बघता क्षणभर मला वाटलं की आता ही बेशुद्ध होऊन खाली कोसळणार. पण तसं झालं नाही. मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला सावरलं होतं. तुम्ही कोण आहात? माझं नाव विक्रम आहे, विक्रम राजे. मी न्यू इंडिया टाइम्सचा रिपोर्टर आहे. मॅडमनी स्वतः मला इथे बोलवलं होतं. त्यांच्याशी माझी अपॉइंटमेंट ठरलेली होती. आत्ता? हो. त्या तरुणीच्या चेहऱ्यावर अविश्वासाचे भाव उमटले. आपण कोण? तिच्या चेहऱ्यावरच्या भावांकडे दुर्लक्ष करत मी विचारलं. मी मधूची बहीण आहे, सोनाली. सोनाली? हां, म्हणजे अगरवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या चेअरमनची पत्नी? हो. तुम्ही इथेच राहता? नाही, मी लिंकोर रोडवर राहते. मग एवढ्या रात्री आपण इथे कशा आलात? कौशलनी मला फोन केला होता. हा कौशल कोण आहे? अहो कौशल, मधूचा भावी पती. मधूच्या काळजीने तो खूप डिस्टर्ब झाला होता. आजची रात्र मी मधूच्या बरोबर राहावं अशी त्यांनी मला विनंती केली होती. शुक्रवारी मधू आपल्या सगळ्या नोकरांना साप्ताहिक सुट्टी देते, त्यामुळे बंगल्यात ती एकटीच असते. दर शुक्रवारी ती बंगल्यात एकटीच असते. पण आजची रात्र मधूला कोणाची तरी सोबत असावी असं कौशलला वाटत होतं. त्यामागचं कारण तुम्ही विचारलं नाही? विचारलं, पण तो स्वतः इतका डिस्टर्ब झाला होता की त्याला नीटपणे बोलता येत नव्हतं. या कौशल साहेबांशी मधुलिका मॅडम लग्न करणार होती? हो. सोनालीकडून मिळालेली ही माहिती ऐकून मी काहीसा चक्रावलो. मधुलिका अगरवालनं जर आपल्या पतीची अगोदरच निवड करून ठेवली होती तर तिने वर्तमानपत्रात ती जाहिरात कशासाठी दिली होती? 1,00,000 रुपयांच्या बदल्यात ती टेम्पररी नवरा कशासाठी शोधत होती? मिस्टर कौशलने तुम्हाला फोन करून इथे यायला सांगितलं, याबद्दल तुम्ही स्वतः काही विचार केला होता? नाही, मला कसलाच अंदाज करता आला नव्हता. उलट ते जाणून घेण्यासाठी तर मी लगेच निघाले होते. काही क्षण मी गप्प राहिलो आणि म्हणालो, मी पोलिसांना फोन करतो. पोलीस? सोनाली पुटपुटली आणि मग एका सोफ्यावर तिने अंग सैल सोडून दिलं. मी पोलीस हेडक्वार्टरचा नंबर फिरवला आणि मधुलिका अगरवालच्या खुनाची सूचना देऊन टाकली. श्रोते हो, हा होता दुसरा भाग पर्याय या कादंबरीचा तिसरा भाग. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.